परिषद अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज पार पडली आणि यावेळी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला। खरं तर गेल्या काही दिवसांपासून या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रियेसाठी मोठी राजकीय खलबतं सुरू होती। अनेक मोठ्या राजकीय हालचाली सांगलीमध्ये सुरू होत्या। खरं तर असं चित्र होतं की सांगली जिल्हा परिषदेवरती महायुतीची सत्ता आणि महायुतीचा झेंडा फडकेल, म्हणजेच महायुतीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेवरती जाईल। परंतु जयंत पाटलांनी असा काही डाव टाकला की जो भाजपवरती भारी पडला आणि रिझल्ट असा की सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी असा काही डाव टाकला की भाजपचाच करेक्ट कार्यक्रम झाला आणि त्याचा निकाल असा लागला की अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांनी तब्बल 34 मतं मिळवली आणि भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मतं मिळाली। त्यामुळे त्यांचा 9 मतांनी पराभव केला आणि त्यामुळे पाटील यांनी मासाळ यांचा 9 मतांनी पराभव केला। महाविकास आघाडीकडून खरं तर कासेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या संगीता पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवारी आधीच जाहीर केली होती। यासोबतच उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून कुंडल जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड यांना उमेदवारी देण्यात आली होती। महाविकास आघाडीचं तर नक्की होतंच, परंतु यासोबतच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षांकडून आपापले उमेदवार मैदानामध्ये उतरवले गेले होते। त्यामुळे प्रत्येक पक्षानं जोरदार ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रिया जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठी ताकदीने लढवली जाईल अशी चर्चा होती। मात्र अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या। अध्यक्षपदासाठी सुरुवातीला भाजपकडून दावेदारी करण्यात आली होती, तर शिवसेनेकडून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यामुळे अध्यक्षपदाची लढत ही चुरशीची होणार असं चित्र होतं। मात्र एका तासाच्या आत अचानक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं निवडणुकीतून माघार घेतल्यानं राजकीय वातावरणात खळबळ उडाली। शिवसेनेच्या शीतल बाबर यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि शिवसेनाच नाही तर त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रतिमा मोरे यांनी देखील निवडणुकीतून माघार घेतली। इकडे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं। भाजपचे जयराज पाटील आणि काँग्रेसच्या विद्या कुंभार यांनी सुद्धा आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे लढतीचं समीकरण पूर्णपणे बदललं। या सर्व घडामोडींमुळे दोन्ही पदांसाठी थेट आणि स्पष्ट लढत झाली। अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या संगीता पाटील आणि भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांच्यामध्ये सरळ सामना रंगणार हे स्पष्ट झालं। या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात जात होती। दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ऋषिकेश लाड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिम्मत जाधव यांच्यामध्ये मुकाबला रंगणार होता। अशात अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट झालेल्या या लढतींमुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं। पण शेवटी जयंत पाटलांची खेळी भाजपवरती भारी पडली आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये अखेर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील यांचा विजय झाला, तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। लाड यांनी महायुतीचे हिम्मत जाधव यांचा पराभव केला। सांगली जिल्हा परिषदेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली, जी खरं तर बोलकी होती। त्यांनी असं म्हटलं की काल आम्ही सत्ता स्थापन करू याबाबत शंका आली, त्यामुळे आम्ही माजी खासदार संजय काका पाटील यांना भाजपकडे पाठवलं। त्यांनी भाजपच्या गोटामध्ये काय हालचाली सुरू आहेत याची माहिती आम्हाला दिली। त्याबाबत आम्ही संजय काका पाटील यांचे आभार मानतो। एक खासदार विशाल पाटील हे आमच्यासोबत आधीच होते आणि उघडपणे होते, तर दुसरे खासदार संजय काका पाटील छुपे राहून आमची मदत करत होते। आमच्यावरती कोण काय टीका करते याकडे आम्ही कधीही लक्ष दिलं नाही। आम्हाला केवळ आमचं उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं होतं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत मी काहीही बोलणार नाही असं जयंत पाटील स्पष्टपणे बोलले। याचाच अर्थ जयंत पाटलांनी भाजपचाच खासदार फोडला आणि सांगली जिल्हा परिषदेवरती महाविकास आघाडीची सत्ता आणून दाखवली। सांगली जिल्हा परिषदेच्या निवडीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीनंतर खरं तर कार्यालयाच्या बाहेर सुद्धा अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं। आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने-सामने आले। सांगली जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या विजयानंतर आमदार जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने-सामने आले। खरं तर गोपीचंद पडळकर हे कार्यालयातून बाहेर पडत असताना जयंत पाटलांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। जयंत पाटलांच्या विजयाबरोबर आता कसं वाटते, गारगार वाटते अशी घोषणा देत जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते गोपीचंद पडळकरांना डिवचल्याचं पाहायला मिळालं। यावेळी संजय काका पाटील यांच्या चेहऱ्यावरती असणारे हास्य सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झाले।
खरं तर हा सगळा ड्रामा जो आहे तो जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर घडला। त्यानंतर गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते असतील आणि जयंत पाटलांचे कार्यकर्ते सुद्धा आमने-सामने आले। दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली होती। जयंत पाटलांच्या समर्थकांकडून जेव्हा पडळकरांना डिवोर्स जावत होतो त्यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करत पडळकरांना तेथून जाण्याचा सल्ला दिला होता आणि त्यानंतर पडळकरांचे कार्यकर्ते आणि पाटलांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाले होते आणि अशा पद्धतीने सांगलीची निवडणूक जी आहे अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया जी आहे ती पार पडली। त्यामुळे आता इथून पुढे सांगलीच्या राजकारणामध्ये काय होतंय हे पाहावं लागेल।